आता जेवण वगैरे झालं आणि बाहेर बसलोय हवेला. मम्मीचा व्हिडिओ कॉल आलाय बघा, तिला दाखवतोय आम्ही कुत्र्याची पिलं, सगळी जिमीची पिलं बाहेर काढली. तिकडे जावाय, तिकडे जावा, पळाय. ही काळा भांगारला भारी बर का, आपण मागे सरकती कुत्रीच आहे पण ती दिसायला सगळ्यात भारी. जिमीची पिलं तुम्हाला दाखवते. अरे बघ तू पाय चाटते माझं. लय आवडलंय ते बुकिंग झालंय, लय जणांनी बुकिंग केलं. बुकिंग झालंय. ही पटलाय सगळं. ही कसं आलंय? पुन्हा लय भारी होत असतं. ही एकली छान आहे. हा ही सगळी जिमी बघा त्या कोपऱ्यातच जाऊन झोपले. खाली कुठे व्यायामशाला? व्यायाम करत होते कसला. गाडी खाली बसली तर निघायची बी नाही, तेव्हा भोगते ती. हो खेळा पाय धरते. गुबदेलचे गुबदेल हाय. त्याला काय होतंय? भांडणं करतात. अगं ती काय झालं, आतमध्ये होती बाहेर आली नाही ना, आता लागले ती बाहेर यायला. आता ते डोळं उघडलं, तुकडा तुकडा आता खात. तिकडे सगळी महाग नळीत होती पिलं, नळीत ती सगळी काढली आणि मग इथं आणून ठेवल्यात. आज पाचची पिलं इथं कशी बसले तिथं. आणि जिमी त्यांच्याकडे हिंडते. जिमी आता टेन्शन नाही, जिमी तेव्हा ती कुठे जाते आता काय नाही. गोरखते हुकच चावते, हुकच चावते, हुकच चावते, हुकच चावते. चावते ती एका जाकाला. हो काय कशी चावते ती. अरे अरे नको, असं दात धरून करतोय अजून. मला नको चाव सर. अरे ही चाललं गाडी खाली. इकडं इकडं बाहेर बी निघायचं नाही तुला. बाहेर बी यायचं नाही. कुठं पळावं ही सुद्धा कळायचं नाही. नारळ पाणी पियाला आणू का? जसं मी नारळ सुद्धा पाणी प्यायला. मी बघायला गेलते तेव्हा 5च होते, तर हे मनाचं जास्त असते. हे बघा आता नारळ फोडते तिकडं, जिमी बसली तिकडं. सरकी तिकडं मांडीच घाला. हे काय अशी करतात मला येड्यावाने. हक 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 चावतातच मला. हे बघा इथं नारळ फोडतात. बरोबर. बघा आता दुपारचं मस्तपैकी ह्यांनी मॅगी केलती, पण मला मॅगी काय आवडत नाही, त्यामुळे मी केलता पास्ता माझ्यासाठी आणि मम्मीसाठी. आणि ह्यांनी स्वतःच बघा मॅगी केली आणि खाल्ली. तर आता काय ना, दुपारच्या टायमाला इतकं गरम होतं का नाही, ते असं अंगाचा पार घाम सुटतो बघा. त्यामुळं ह्यांनी काढला आता कूलर. बाहेर ह्या कोपऱ्यात होता कूलर, काढला आता नीट करायलाच ना. नीट नाही, नीट केलेलंच आहे. नीट म्हणजे चांगलंच आहे. हे झालतं काय लई दिवस ठेवून जाई खराब. पाणी होय खराब म्हणून नको, नवीन खराब नाही, चांगलंच होता. फक्त थंडी होती त्यामुळं बाहेर काय काढला नव्हता. आता गरम व्हायला लागले त्यामुळं कूलर बाहेर काढलाय बघा. आता उन्हाळा चालू झाला. कडक नाला बघा बाहेर कसं ऊन तापलंय. तर बघा आता कूलर चालू केला मस्तपैकी आणि फॅन लावला का, फॅन बंद करा, आवाज येतोय. आणि विषय काय झाला माहितीये का, की कूलर ना आपल्या ह्या दरवाजाच्या पाठीमाग होता आणि त्याच्यावर ही ब्लँकेट रगा वगैरे सगळ्या होत्या. तर आता तिथला कूलर काढलाय म्हणल्यावर आता ही कुठे ठेवायचं, तर आम्ही काय करणार आहे आता ह्यातलं जी काय लागायचं नाही, कारण आम्ही थंडीत ना डबल ब्लँकेट घेतलेली. आता काय त्याची गरज नाही, त्यामुळे आता इथलं जेवढं लागतं तेवढंच वरती ठेवायचं, बाकी सगळं द्यायचं ह्याच्यात टाकून आपल्या बेडमध्ये. तर बघा बेडमध्ये काय काय होतं हे बघा. टाकू बर. त्याला गाडी इकडे ठेवली, तिकडे तारक मेहता. काय झालं काय माहिती इकडं, तसं का करताय, काय तोडायचं का ते. हे बघा आता ह्यात मी टाकते एक ब्लँकेट जी लागत नाही ती. घरात कूलरचं काम केलं बघा, आणि आता बाहेर इकडं करतात आता बल्बाचं काम. कूलरचं नाही काम केलंय, कूलरचं हाय असंच होतं, फक्त त्या बाहेर काढून वापरायला काढलाय असा.
वापरा. आणि आता इथं कोबा केला मस्तपैकी ना. इकडं धुणं भांडी वगैरे करणार आहे मी. त्यासाठी रोज करतेच नाही, पुढं करायची. पण मला नाही का इथं खरकट पाणी ही सारखं सांडते, त्यामुळं जरा महाग घेतली ती फरशी वगैरे. आणि इथं आता मी धुणं भांडी करणार आहे. त्यासाठी आता इथं लावतात हे बल्ब. म्हणजे नाही का संध्याकाळचं बी भांडी वगैरे घासायला येतात हे का नाही. पकड पाहिजे. हा मग काय, इकडं अगोदर पाठीमागं बल्ब होता, पण त्याला काय उजेड पडत नव्हता इथं. त्याचा काय उपयोग नाही माझा आपल्याला. महाग होता ती पार मागच्या रस्त्यालाच होता. इथं काय बल्ब आता लावतात. काय ती महागच पाहिजे. आता म्हणजे इथं मस्तपैकी उजेड पडून चांगला बाहेर बसता बी येत आहे का नाही संध्याकाळचं. अगं मागचं म्हणजे कसं होईल, तिथं कोपऱ्यात तिकडं मागचं बल मग खांबावरचा उजेड पडते. हा मग काय, तिथं आपण मेन बांधली दूध इथं धुतो का तिकडं धुतो. मेन इथं आपल्याला उजेड पाहिजे. तर चला आता घेतात ही बल्ब बसून. मग केलं कूलरचं काम. नाही का नाही, कूलरचं काम म्हणजे काही बिघडला नव्हता. फक्त काय आणलं, कणसं आणली माझ्यासाठी. हो, मला मग कसं कणसं खावं वाटली. म्हणलं सकाळचं आपण चूल पण पेटवतो नाही का पाणी तापवायला, मग हारात मस्तपैकी भाजता येतं. मग मम्मीने लगेच कणसं आणली. सकाळी म्हणली कणसं खायचं तर आता आणली पण आहे का नाही. मग तिच्यावर माया का माझ्यावर माया आहे. मला सांभाळशील का म्हातारपणी? मग कुणाला सांभाळायचंय, तुम्हाला सांभाळायचंय कुणाला सांभाळायचंय आहे का नाही. तुम्हाला होय, तुम्ही आम्हाला सांभाळा. आता कोण सांभाळते असं त्या जाऊ द्या. इथं तुम्हाला तर माहिती आहे इकडे जिमीची पिल्ले पण आता काय बाहेर आली नाही, तर थोड्या वेळा टायमाने बाहेर येतात बघा. राहू द्या आता, करा. नाही आता नाही काढायचे जिमीचे पिल्ले, सकाळीच काढल्या तर खेळावल्यात. इकडे बघा कोंबड्यांची साईनं चालू आहे, वॉकिंग चालू आहे. मम्मी ठेवतात आता कंच सोलून. मकाचं कणीस बाजून मम्मी खाते का? खाऊन दाखवला बाई. तर बघा इथं मस्तपैकी भाजून गरमागरम मकाचं काय कणीसचं बी दाणं. हा म्हणलं आता सकाळपर्यंत कर वाट बघाव, मग चूल पेटवायची, मग त्यात भाजायचं, मग कवा खायचं. त्यापेक्षा एक एक चुलून त्यात मीठ तेल टाकून परतलं तव्यावर आणि असं मस्तपैकी गरमागरम खातो. खायला आणलंय, चला खाऊन घेतो मस्तपैकी. आता महादेवाची आरती चालू झाली बघा 7 वाजता. आता थोड्या वेळानं 8 वाजता ह्याची आरती होईल, बाळूमामाची आरती चालू होईल. जेवण झालं बघा मस्तपैकी. स्वीटीन मम्मी वगैरे इकडे फिरायला लागल्यात. तर चला आजच्या ब्लॉगला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.